दरम्यान मुंबई आणि ठाणे मधली आपली भूमिका बजावत असणारे एकनाथ शिंदे यांनी निकालाच्या नंतर माध्यमांच्या समोर जाणं पसंत केलं। बऱ्याच वेळाने ते माध्यमांसमोर आले, त्यावेळेला ते काय बोललेले आहेत ते आपण पाहणार आहोत। ठाण्यात शिवसेनेला बहुमत मिळालंय असा दावा त्यांनी केलेला आहे। शिवसेना जवळपास 75 जागा जिंकेल असंही शिंदे म्हणतात आणि याच निमित्तानं त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की मुंबईच्या महापौर पदामध्ये शिवसेनेला रस नाही। त्यांची सगळी वक्तव्य एक एक करून आता आपण ऐकणार आहोत। हिंदुत्व तर आमचा विचारधारा आहे, पण आम्ही निवडणुकीमध्ये त्याचा वापर केलेला नाही आणि त्यामुळे मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान केलेलं आहे। नव्या मुंबईचा आपण म्हणाला तर आम्ही जवळपास 40% जागा जिंकलोय। 42 जागा आम्ही जिंकलेल्या आहेत। त्यामुळे कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, ठाणेमध्ये तर एकतर्फी शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। त्यामुळे मतदारांनी महायुतीला बिलकुल कौल दिलेला आहे। जे मुंबईमध्ये गेले 20 वर्ष जे काम करत होते, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्रचार, भावनिक प्रचार केला, सगळा प्रचार केला, पण मुंबईकरांनी शिवसेना भाजपाला साथ दिलेली आहे ना, विकासाला साथ दिलेली आहे। त्यामुळे भावनिक कार्ड खेळून तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाही। मुंबई आम्हाला महापौर पद किंवा सत्ता खुर्ची यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल घडवायचे। मुंबईला साजेशी मुंबई दिसली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मी नेहमी सांगायचो, मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे। यासाठी झोपडपट्टी मुक्त मुंबई, जे रखडलेले SRA चे प्रकल्प, जे रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे, त्यासाठी महायुतीचा महापौर होईल।